विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर माजला असून नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। आम्ही आहोत आज अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे या पुलावर पेडी या नदीचा पूल आहे। ही नदी जर आहे ही गेल्या 24 तासापासून दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर प्रशासनाच्या वतीने सतर्क नदीकाठच्या गावांना असेल किंवा नाल्या ज्या ठिकाणी आहेत तिथच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोणीही नदीशी खेळ करू नये, त्याचप्रमाणे जे किरकोळ मच्छीमार आहेत त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। ही जी नदी आहे पेडी नदी गेल्या 24 तासापासून जर पाहायला गेलं तर या नदीला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही कशा प्रकारे दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। ही अकोला म्हणजे मूर्तिजापूर ते अमरावती हा एक दुसरा मार्ग आहे, म्हणजे आसरा मार्गे हा एक मार्ग आहे आणि हिवरा कोरडेचा हा पूल आहे। या पुलावर केवळ जर पाणी जे आहे हे 3 ते 4 फूट केवळ राहिल्याचं पाहायला मिळत आहे, म्हणजे पुलाला पाणी टेकण्याकरता केवळ 3 ते 4 फूट राहिल्याचं पाहायला मिळत आहे। तर प्रशासनाच्या वतीने सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे येथील नागरिकांच्या सांगण्यानुसार सकाळी म्हणजे रात्री जे झालेला 24 तास पाऊस आहे या पावसामुळे ही जो पूल आहे हा पाण्याखाली गेला होता आणि आता या नदीने थोडं पाणी उतरत घेतलेलं आहे, त्यामुळे आता हा जो मार्ग आहे हा सुरू करण्यात आलेला आहे। मात्र रात्रीपासून ते सकाळी 7 वाजल्यापर्यंत हा जो मार्ग आहे हा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या 48 तासामध्ये विदर्भातील अमरावती असेल, वाशिम असेल किंवा अकोला जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल यांना येलो अलर्ट देण्यात आलं असं हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। तरी प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला।